आणखी एक मोठी बातमी. मुंबईतल्या गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यानं बेस्टची बस त्या खड्ड्यात अडकली होती. खड्ड्यात अडकलेली ही बस अखेर क्रेनच्या साहाय्यानं बाजूला काढण्यात आली. गिरगावात ठाकूरद्वारच्या सिग्नलजवळ मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. तिथल्या रस्त्यावरून बेस्ट बस जात असतानाच रस्ता खचून 5 फूट खोल खड्डा तयार झाला. बेस्टचं मागचं चाक हे त्या खड्ड्यात अडकून अपघात झाला. सुदैवानं त्या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही. या घटनेसाठी स्थानिक नागरिकांनी मेट्रो प्रशासन आणि मेट्रोच्या शेजारी सुरू असलेल्या एका बांधकामाच्या विकासकाला जबाबदार धरले. मुंबईमधल्या मुसळधार पावसात गिरगावमध्ये रस्ता खचून झालेला खड्डा आणि त्या खड्ड्यात अडकलेलं बेस्टचं किंबहुना बेस्ट बसचं चाक या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेनं घेतलेला आढावा. मुंबईतल्या गिरगाव परिसरामधल्या ठाकूर रोड परिसरामधली ही घटना सध्याची आपण पाहतोय. या ठिकाणी बेस्टची जी बस आहे सकाळच्या साधारणपणे 9:30च्या सुमारास या ठिकाणाहून जात होती आणि या ठिकाणी रस्ता खचल्यामुळं बसचं साधारणपणे चाक जे आहे मागचं हे 5 फूट खोल खड्ड्यामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणपणे या संदर्भात काही नियमावली आहेत का किंवा मोठ्या प्रमाणामधून या गाड्या मोठ्या जाऊ नयेत असं काही सांगण्यात? नियमावली म्हणजे इथे काय मेट्रोचं जे काम चालू आहे आणि ऑलरेडी हे सगळं भुसभुशीत झालेलं आहे आणि पलीकडे जे बेल्टीचं काम 2 दिवसापूर्वी झालं, तिकडे खड्डा घेतलेला आणि बेल्टीने काम केलं. बेल्टीने काम केल्यामुळे काय आलं, तिकडचं सगळं पाणी या इथे आलेलं आहे आणि खाली एकदम पोकळ आहे आणि जे हेवी व्हेकल येतात, हेवी व्हेकल त्यांना उचलून घेण्याची क्षमता या रोडमध्ये नाहीच आहे. ऑलरेडी याच्या बाजूला तुम्ही बघितला फार मोठा खड्डा आहे, जवळजवळ 700-800 फूट खाली आहे. बघा तुम्ही इकडे हा जर खड्डा बघितला तर हा जो काही म्हणजे ऍक्च्युली नियमावली कसं आहे, मेट्रो स्टेशन आहे का इथे? मेट्रो गिरगाव स्टेशन आहे, बाजूला गिरगाव स्टेशन आहे. पण ह्या रोडवर इतक्या मोठमोठ्या व्हेकल जे आहेत येतात, मॉन्टोवालेचे येतात, मेट्रोचे पण येतात, कॉम्प्रेसर येतात. कॅमेरामॅन अनिल संगरे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. आणि स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर आम्ही गिरगाव येथील मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे इन्चार्ज टी ओझा यांचीही प्रतिक्रिया विचारली. त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. मेरा जो रीडिंग रहा है पिछले 10-12 दिन से, ये जो पीछे में बिल्डिंग का काम चल रहा है उसका जो एक्सकेवेशन हुआ है वहाँ उस एरिया में इधर से पानी जा रहा है, रेगुलर पानी जाता जा रहा है नीचे, और जिसके वजह से मुझे ऐसा जो मेरा रीडिंग है जिसकी वजह से नीचे स्कवरिंग हुआ होगा, स्कवरिंग होके वो पानी उसके साथ में मिट्टी भी नीचे गया होगा, जिसका रिजल्ट के उसके रिजल्ट की वजह से रोड बैठ गया. हमने तो इनको बताया कि आपका एरिया में है, आप इसको प्रॉपर तरीके से ट्रीटमेंट करो. मे बी उनके वजह से रेक्टिफिकेशन प्रॉपर तरीके से नहीं हुआ, जिसके वजह से ये इंसिडेंट हुआ. आणि मंडळी, गिरगावमधल्या बेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. आज पहिल्यांदा घडत नाहीये. मला असं वाटतं बेस्ट म्हणजे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात बस खड्ड्यात गेली, अशी BST ऑलरेडी खड्ड्यात गेलेली आहे. मला वाटतं त्याचंच हे सगळं एक द्योतक आहे. जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का, काय त्याची नेमकी कारण आहेत हे बघायलाच आता कोण नाही, कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात. त्यामुळे मनमानी पद्धतीने सगळा कारभार चाललाय. आणि बेस्ट बसच्या या गिरगावातल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. रस्ता फक्त वरचा भागच केलेला असेल, खाली पोकळ असेल, तर आज ना उद्या कधी ना कधीतरी ही घटना घडणारच. याचा अर्थ जे रस्त्याचं काम आहे ते किती निकृष्ट दर्जाचं आहे हे उघड झालेलं आहे. योग्य ते क्वालिटी बघण्याची प्रक्रिया ही होत नाही, कंत्राटदारावर पूर्णपणे सोपवलं जातंय आणि अनेक लोकांचं असं मत आहे की प्रचंड